2025 वैराग नगर पंचायत यांच्या वतीनं वैराग शहरामध्ये ज्या क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे अशा या सर्व महिलांचा या ठिकाणी सन्मान होणार आहे। तरी सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी प्रतिमेचं पूजन करून घ्यावं। सर्व मान्यवरांच्या वतीनं या ठिकाणी प्रतिमेचं पूजन झालेलं आहे। तरी सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी मंचावरती आसन ग्रहण करावं। संपूर्ण जगभरात 8 मार्च महिला दिन म्हणून साजरा केला जातो। या दिवशी विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांचा सत्कार केला जातो। तसेच तमाम महिला वर्गाला त्यांच्या स्वातंत्र्याची जाणीव होण्यासाठी हा दिवस आपण साजरा केला जातो। म्हणून आज आपण वैरागमधील विविध क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या महिलांचा या ठिकाणी सत्कार करणार आहोत। वैराग नगर पंचायत यांच्या वतीने या ठिकाणी संपन्न होत आहे। आजच्या या आदर्श महिला पुरस्कार या कार्यक्रमाचे अध्यक्ष निवड सौ जयश्री गोडके नगरसेविका वैराग नगर पंचायत यांनी या पुरस्कार सोहळ्याचे अध्यक्ष निवड करावी अशी मी त्यांना विनंती करतो। अध्यक्ष निवड जयश्री गोडके नगरसेविका वैराग नगर पंचायत यांनी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षाची निवड करावी विनंती करतो। धन्यवाद। यानंतर अनुमोदन श्रीमती मनीषा रामकृष्ण कदम मॅडम प्रशासकीय अधिकारी वैराग नगर पंचायत। जागतिक महिला दिनानिमित्ताने कार्यक्रमाचे अध्यक्षपदी निवड करण्याकरिता माझे पूर्ण अनुमोदन आहे। धन्यवाद। यानंतर मंचावर उपस्थित अध्यक्ष रोम पावडे यांचा या ठिकाणी छोटासा स्वागत समारंभ संपन्न होत आहे। सर्वप्रथम आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीमती रेखाताई भुंकर माजी जिल्हा परिषद सदस्य सोलापूर यांचं स्वागत। आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या सौ अंजली कुरुड मॅडम उपजिल्हाधिकारी सोलापूर यांनी त्यांचे या ठिकाणी स्वागत करावं असं विनंती करतो।
अवधूत उपस्थित राहिले त्यांचे प्रमुख पाहुणे सौ अंजली मोरोड मॅडम उपजिल्हाधिकारी सोलापूर यांचे स्वागत. वैराच्या उपनगराध्यक्षा सौ तृप्ती निरंजन कुलकर्णी यांनी करावयाची विनंती करतो. ओ भैया अंजली चव्हाण मॅडम यांचं स्वागत. जयपूर बी गफूर भगवान सभापती महिला व बाल कल्याण यांनी करावयाची विनंती करतो. डॉक्टर मधुरा मॅडम यांचं स्वागत. गुरुवाई संजय जानुते नगरसेविका नगर पंचायत वैरा यांनी करावयाची विनंती करतो. मोहिते मॅडम यांनी मंचावर उपस्थित राहावं. डॉक्टर सौ देशमुख मॅडम यांचं स्वागत. सौ राणी वैद्यनाथ आत्माने नगरसेविका वैरा नगर पंचायत यांनी विनंती करतो. मला करा एकदा भाषण ट्रॉफी घेऊ. प्राध्यापिका सौ मोहिते मॅडम यांचं स्वागत. सौ अर्चना बाबासाहेब रेड्डी नगरसेविका वैरा नगर पंचायत यांनी करावयाची विनंती करतो. आजचा आदर्श महिला पुरस्कार 2025 हा वैरागमधील विविध क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या महिला आहेत. त्यांनी जी उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे या सर्वांचा सत्कार आपल्या वैरागच्या नगरसेविका यांच्या हस्ते या ठिकाणी होणार आहे. तरी सर्व महिला नगरसेविका सौ तृप्ती निरंजन मुक्त नगराध्यक्षा वैराग नगर पंचायत, गुरुबाई संजय दामुके
अस्मा नयू मिर्जा, पत्नी अप्पाराव सुरोसे, जयकुंदी गफूर भगवान, सौ जयश्री खंडेराव गोडके, सौ राणी वैद्यनाथ तापमाने, सौ अर्चना बाबासाहेब माने यांचं या ठिकाणी मी शब्द सुमनाने या ठिकाणी मी हार्दिक स्वागत करतो, हार्दिक स्वागत करतो। यानंतर विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या या महिलांचा या ठिकाणी सन्मान होत आहे। तर मी सर्वप्रथम सौ कासा कुसुम गवळी, उत्तम धार्मिक संयुक्त कुटुंब वरिष्ठा यांचा या ठिकाणी सन्मान आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीमती रेखाताई कुंकर यांनी त्यांचा सन्मान करावा असं या ठिकाणी विनंती करतो। ना शिरवलं संचालिका विद्यापीठ संस्था वैरा उत्तम उद्योजका यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे। त्यांचा सन्मान आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या सौ अंजली मोर मॅडम यांनी करावा असं विनंती करतो। सारामती गणपत मोठे उत्कृष्ट सफाई कामगार वैराग नगर पंचायत यांच्या ठिकाणी सन्मान होत आहे। तर त्यांनी गेली 35 वर्ष अतिशय प्रामाणिक वैराग शहरासाठी त्यांनी उत्कृष्ट अशी कामगिरी केली आहे। त्यांचा सन्मान सौ बाजार मॅडम यांनी विनंती करतो।
एक मिनिट सर. आज सफाई कामगार मिळातीमध्ये आपले तानाबाई लोंढे यांनी इतकं म्हणजे न काम करता म्हणजे कुठेही काय नसू द्या आपल्या वेळेला भागामध्ये कुठेही घाण इतकं पडलेलं असेल पण आपल्यातल्या ज्या बायका आहेत त्यांनी विचार करतात की उतरून पण नको म्हणले त्या खाली करायचं असेल तर त्या ह्याच्यामध्ये तारांशी कधीही न विचार करता त्यांची तब्येतीची काळजी न करता त्यांनी डायरेक्टली उतरतात त्यांनी खरं त्यांचा सत्कार करण्यात शिकून म्हणजे त्यांचे सहकार्य करायला पाहिजे त्यांनी एक पे करू नये असं वाटतं. सर्वांनी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या वाजवून त्यांचा हार्दिक अभिनंदन केले. यानंतर वैराग आरोग्य विभागामधील कर्मचारी महिला यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. सर्वप्रथम श्रीमती जयश्री जगन्नाथ उर्से आरोग्य सेविका वैराग यांचा सन्मान मी सौ जयश्री ओळखे यांच्या वतीनं त्यांनी तरी गावाबद्दल करतो. त्यांचा सन्मान सौ तृप्ती नरेंद्र मोडकर यांनी करावा विनंती करतो. श्रीमती वर्षा गोवर्धन यांचा सन्मान गुरुबाई संजय जांभोगे नगरसेवक यांनी करावा विनंती करतो. या आशा वर्कर यांचं त्या ठिकाणी सुपरवायझर म्हणून काम करतात. कोरोनाच्या कालावधीमध्ये त्यांनी अतिशय उत्कृष्ट पद्धतीने वैराग शहरामध्ये काम केलेलं आहे. त्यानंतर श्रीमती कुसुम गवळी यांचा या ठिकाणी सत्कार होत आहे. आसमा नईम मिर्झा यांनी करावा विनंती करतो.
भाग्यश्री काळाजी अशा वर्कर यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. त्यांचा सन्मान पद्मी अप्पाराव सुरुचे यांनी करावाचा विनंती करतो. या सर्व अशा वर्कर आहेत, त्या अशा वर्कर वैराग नगर पंचायतीच्या वतीने जे विविध कार्यक्रम घेतले जातात आरोग्याविषयी, त्यांचा त्या ठिकाणी अतिशय उत्कृष्ट पद्धतीने त्या ठिकाणी सहभाग होतो. आणि या अशा वर्गाच्या माध्यमातून वैराग नगर पंचायतीसाठी अतिशय उत्कृष्ट या ठिकाणी सहभाग होतो. आणि विविध असे आरोग्यविषयक कार्यक्रम ते चांगल्या पद्धतीने राबवण्यासाठी यांचे या ठिकाणी अतिशय मोलाचं योगदान आहे. वैराग शहरासाठी त्यांनी दिलेलं आहे. इकडे बघा, इकडे चला. श्रीमती मनीषा राजेंद्र देगडे यांचा सन्मान जयश्री खंडेराय गोरे यांनी करावाची विनंती करतो. सो राणी वैजनाथ आत्माने नगरसेविका वर्गाने करावाची विनंती करतो. यांचा सन्मान सौ राणी वैजनाथ आत्माने करावाची विनंती करतो. यांनी करावाची विनंती करतो. सन्मान आशाली विभाग यांनी करावाची विनंती करतो. यांचा सन्मान सौ मूर्ती निरंजन भोकर यांनी करावाची विनंती करतो. यांनी त्यांचा सन्मान करावा. श्रीमती मायादेवी ठाकरे श्रीमती प्रतिभा भोसले विचारी यांचा सन्मान गुरुवारी संजय जाधवके यांनी करावाची विनंती करतो.
रेश्मा नागेश माने यांचा सन्मान अस्मा नयून मिर्झा यांनी करावा अशी विनंती करतो. अस्मा नयून मिर्झा यांनी करावा अशी विनंती करतो. श्रीमती अश्विनी महादेव गुंजाळ यांचा सन्मान जैतूनबी गफूर भगवान सभापती महिला व बाल कल्याण विभाग यांनी करावा अशी विनंती करतो. श्रीमती अश्विनी महादेव गुंजाळ. ओके श्रीमती निर्मला संजय सावंत. शोभा साळवे यांचा सन्मान सौ राणी गोविंदनाथ आंबाने यांनी करावा अशी विनंती करतो. श्रीमती शोभा साळवे. ओके महिला दिनानिमित्त सो मधुरा बाजार मॅडम यांनी या ठिकाणी मनोगत व्यक्त करावं अशी विनंती करतो. एक छोटासा आपण या ठिकाणी ब्रेक घेतोय. तुमच्या मनोगतानंतर उर्वरित सर्व महिलांचा सन्मान केला जाईल. होऊन गेलेल्या नेहमीच असणाऱ्या मंडळाला खूप खूप शुभेच्छा. हा फक्त औचित्यपूर्ण कार्यक्रम असतो 8 मार्च साजरा करायचा. बाकी सगळ्यांना माहिती आहे सगळे दिवस आपलेच असतात.
पण तरी सुद्धा एखाद आजही जाणवते की आपल्याच मैत्रिणींचा सत्कार आणि सन्मान करताना आपल्याला दोन हातांनी म्हणून टाळ्या वाजवणं नको वाटतं. आपल्यात थोडासा बदल करूया. आपल्या सन्मानासाठी, आपल्या मैत्रिणीच्या सन्मानासाठी मनापासून सगळ्यांचा आदर करायला शिकूया. आपण आपली किंमत राखली तर समोरचा आपली किंमत राखतो. नेहमी बाजारात गेल्यानंतर भाजीवाला किंवा फळवाला आपल्याला त्याच्या फळाची किंमत सांगतो आणि आपण आवर्जून घासाघीस करून 10 रुपयाचं फळ 5 रुपयाला कसं घेता येईल याचा विचार करत असतो. मग त्यांनी सांगताना 5 रुपयाला फळ सांगितलं तर नाही जाणार. म्हणून आपण आपली किंमत 100 ठेवायची, तेव्हा समोरची आपली किंमत 50 ठेवतो. एवढं नक्की लक्षात ठेवू. आणि हीच बाब आपल्या मैत्रिणीच्या बाबतीत असते. हे आजपासून खून बांधूया आणि आपल्या मैत्रिणींचं, आपल्या बहिणींचं सगळ्यांचं मनापासून कौतुक करायला शिकूया. हा औचित्यपूर्ण कार्यक्रम नगर पंचायतीने राबवला. हे दुसरं वर्ष आहे आणि आपल्या अभिनंदनीय कार्यक्रम आहे. पण सगळ्या महिलांची उपस्थिती इथं असावी असंही वाटतं. एक ठराविक वर्ग इथे असतो आणि बाकीच्या कार्यक्रम होऊन गेल्यानंतर हे कळतं. याची थोडीशी पुढच्या वेळी करता येईल. सगळ्या सन्माननीय मैत्रिणींचे मनपूर्वक आभार. आरोग्याविषयी काही बोलावं अशी परिस्थिती नाही आहे, कारण सगळे आरोग्य तिथे आहेत आणि प्रॅक्टिकली काम करणारे लोक आहेत. त्यामुळे आम्ही कशी काही सांगण्यापेक्षा त्या रिक्वेस्ट करतात ते त्यांना चांगलं माहिती. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट स्वतःची काळजी घ्या. जिथे काम करतो तिथल्या परिसरातल्या स्वच्छता, तिथल्या महिला, कुटुंब त्यांच्या सगळ्यांच्या आरोग्याची जबाबदारी तुमच्या आहेच आहे. पण त्यांचं मानसिक आणि कौटुंबिक भावनिक स्वास्थ्य राखण्यामध्ये आपली काही मदत होते का या दृष्टीने एक नवीन विचार आपण करूया. मला आवर्जून वाटतं की आज समाजात हिंसाचार आपण इतका बघतोय. टीव्हीचं बटन ऑन केलं की किंवा मोबाईल स्क्रोल करताना किंवा पेपर पडला सगळीकडे इतकं भयंकर हिंसाचार दिसतोय की आपण पिक्चर बघतोय का खरं कुठली स्टंट बघतोय हे कळेना झालं. आणि हे काम कुठेतरी आपल्या हातात आहे का? ही बाबांनी जडणघडण आईकडून व्हावी का हा विचार करायला हरकत नाही. आपण आपल्या मुलांना चूक झाली तर मारतो बरोबर आहे, पण त्या मारण्याबरोबर त्यांनी सुधारावं हाच एक उद्देश असतो. पण हे मारणं हिंसक होते का किंवा त्याच्या डोक्यात कुठेतरी ते रुतून बसते का आणि मग त्याचा आपण कुठेतरी राग काढतो का किंवा समाज इतका हिंसक होण्यामागं किती कारण आहे? खूप सगळी कारणं असतील तरी मला वाटतं आई म्हणून आपण आता खंबीरपणे उभारायची गरज आहे. आई घरातून केव्हाच बाहेर पडली आहे, अगदी अंतरिक्षात पोहोचली आहे, इतकी पुढे गेली आहे की तिचं मूळचं अस्तित्व कुठेतरी विसरायला लागली. ती मूळ आई आहे आणि तिच्या डोक्यात फक्त वात्सल्याचा धडा आहे. हा धडा आपण करिअरच्या नादाने आठवतोय का? करिअर तर करणं गरजेचं आहे. आजकाल तुम्हाला घरात बसून काही काम करणं आवडत नाही, परवडत नाही. पण या सगळ्या गोष्टींमध्ये तिचं आई पण गुंतवू नये यासाठी खरं तर या वर्षीचा महिला दिन आपण भावनिक स्वतःची जडणघडण आणि आपल्या कुटुंबाची जडणघडण यामध्ये विशेष लक्ष द्यावं असं मला खरंच प्रेम असं आहे. आपलं कुटुंब आपण ज्या वात्सल्याने या प्रेमाने वाढवणार आहे तसंच कुटुंब सगळ्या समाजात असावं आणि अशाच समाजातून कुटुंबातून आलेली मुलं एक सकस समाज तयार करतो ही एक प्रामाणिक भावना आपल्या मनात ठेवूया आणि सगळ्या मुलाला घेऊन झाल्या जाऊया. सगळेच बिंदू सगळे बिंदू आपल्याला शूट झाले. आता आपल्यासाठी काही नवीन राहिलं नाही. आधी समुद्र पार करणं, एव्हरेस्ट पार करणं, अंतरिक्षात जाणं, कुठल्याही क्षेत्रामध्ये स्वतःची ओळख निर्माण करणं हे सगळं जर आजपर्यंत आपण मिळवलंय तर पुन्हा एकदा आई होण्याकडं थोडंसं मनापासून लक्ष देऊया आणि थोडाच काळ असतो आपल्याला आपल्या मुलांकडे लक्ष द्यायची गरज असेल. तो काळ आपण त्यांच्यासाठी देऊ आणि बाकीचं सगळं आपण जे काही आहे ते आपल्या घरात आपलं करिअर याच्यामध्ये आपण आहोतच. पण खरंच आज समाजाला एका यशस्वी स्त्री बरोबर एका भावनिक आणि वात्सल्यपूर्ण आईची गरज आहे असं मला मनापासून वाटतं. त्यामुळे
मानसिक आरोग्य, भावनिक आरोग्य आणि बौद्धिक क्षमता वाढवण्यासाठीचे जे काही सगळे प्रकार आहेत हे आपण आपल्या बाबतीत, आपल्या कुटुंबाच्या बाबतीत आणि आपल्या परिसराच्या बाबतीत आपण करायला लागले तर पुढच्या महिला दिनापर्यंत काहीतरी चित्र थोडंफार करते अशी आशा ठेवूया. आज या विशेष कार्यक्रमानिमित्त सन्मान केला आणि 2 शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्व काही खूप आभारी आहे आणि आदरणीय व्यासपीठाची परवानगी घेऊन माझे 2 शब्द यानंतर आशा वर्कर श्रीमती सुवर्णा कदम यांचा या ठिकाणी सन्मान सो अर्चना बाबासाहेब रेड्डी यांनी करावा असं विनंती करतो. यानंतर श्रीमती अमराज कापसे यांचा सन्मान सो आशा देवीबा यांनी करावा असं विनंती करतो. श्रीमती अश्विनी अमराज कापसे यांचा सन्मान आशा देवीबा यांनी करावा असं विनंती करतो. कृपया सर्व आशा वर्कर यांना विनंती आहे मी सन्मानासाठी लगेच त्यांनी हजर राहावं. श्रीमती मेघा दिंडोरे यांचा सन्मान सौ तृप्ती निरंजन भोंकर यांनी करावा अशी विनंती करतो. श्रीमती मेघा दिंडोरे श्रीमती रजनी गोंगडे यांचा सन्मान गुरुबाई संजय जामठे यांनी करावा अशी विनंती करतो. श्रीमती रजनी गोंगडे मॅडम यांचा सन्मान गुरुबाई संजय जामठे यांनी करावा. ओके मॅडम श्रीमती सुरभा मंडल यांचा सन्मान आसमा नयू मिर्झा यांच्या वतीने करावा. श्रीमती सुरभा यांचा सन्मान आसमा नयू मिर्झा. श्रीमती मानवता चिरोडा यांचा सन्मान तन्वी अप्पाराव सोळसे यांनी करावा अशी विनंती करतो.
श्रीमती मानंदा शिरवाळ, यानंतर श्रीमती सुषमा सत्ते यांचा सन्मान जयतुंबी गफूर भगवान सभापती महिला व बाल कल्याण यांनी करावा अशी विनंती करतो. श्रीमती सुषमा सत्ते, श्रीमती मनीषा चंद्रकांत कापसे यांचा सन्मान प्राध्यापिका सौ मोहिनी मेडवी करावा अशी विनंती करतो. श्रीमती मनीषा चंद्रकांत कापसे यांचा सत्कार प्राध्यापिका सौ मोहिनी मेडवी करावा अशी विनंती करतो. यानंतर श्रीमती स्वाती देवदास कापसे यांचा सन्मान आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या सौ अंजली मोरे मॅडम यांनी करावा अशी विनंती करतो. यानंतर श्रीमती वंदना मंचाले यांचा सन्मान डॉक्टर सौ मधुरा पाचार मॅडम यांनी करावा अशी विनंती करतो. यानंतर श्रीमती भाग्यश्री विशाल यांचा सन्मान डॉक्टर सौ देशमुख मॅडम यांनी करावा अशी विनंती करतो. सर्व आशा वर्कर यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न झालेला आहे. या सर्व आशा वर्कर आहेत यांचं वैराग पंचायत यांच्यासाठी अतिशय अनमोल असं सहकार्य असतं. आज त्यांच्यामुळं आरोग्य वेगवेगळ्या योजना असतील यांची सर्व माहिती या आशा वर्कर यांच्या मार्फत सर्व वैरागमधील नागरिकांना त्या ठिकाणी पोहोचवली जाते. यानंतर माझी वसुंधरा अभियान 5.0 व स्वच्छ सर्वेक्षण 2024 अंतर्गत विविध स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. त्याच्या विविध स्पर्धेमध्ये जे सर्व काही विजेते विद्यार्थी होते त्यांचा या ठिकाणी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते
विद्यार्थ्यांचे या ठिकाणी सत्कार होत आहे. तर त्यामधील पहिली स्पर्धा आहे टाकाऊ पासून टिकाऊ. तर इयत्ता 8वी ते 10वी या सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्यांसह मंजुरी मरोड मॅडम उपजिल्हाधिकारी सोलापूर यांनी त्यांचा सत्कार करावा अशी विनंती करतो. यामधील प्रथम विद्यार्थी आहे प्रथम क्रमांक रश्मी राजू कसाई इयत्ता 9वी ब विद्यामंदिर कन्या प्रशालेत. द्वितीय क्रमांक आदिती गणेश स्वामी इयत्ता 9वी ब विद्यामंदिर कन्या प्रशालेत. सर्वांनी अतिथीचं टाळ्या वाजवून या ठिकाणी तिचं अभिनंदन करायचं आहे. तृतीय क्रमांक सृष्टी किशन माने 8वी ब विद्यामंदिर कन्या प्रशालेत. उत्तेजनार्थ पायका सिकंदर भगवान 8वी विद्यामंदिर कन्या प्रशालेत. टाकाऊ पासून टिकाऊ गट दुसरा इयत्ता 5वी ते 7वी. प्रथम क्रमांक सिद्धी शशिकांत पवार 7वी विद्यामंदिर कन्या प्रशालेत. प्रथम क्रमांक. द्वितीय क्रमांक अपूर्व प्रवीण यादव 7वी विद्यामंदिर कन्या प्रशालेत. या ठिकाणी या स्पर्धेचे 2 द्वितीय क्रमांक मिळाले होते. आलिया अत्तापे 7वी विद्यामंदिर कन्या प्रशालेत. तृतीय क्रमांक देवा इलियास भगवान 7वी विद्यामंदिर कन्या प्रशालेत. सरकार होत आहे त्यांना तपासणी मिळत आहे आपल्या नगर पंचायततर्फे. तर आपण जोरदार टाळ्यांनी त्यांना तपासणी द्यावी. सर्व महिलांना विनंती आहे की या सर्व विद्यार्थ्यांचे या ठिकाणी आपण टाळ्या वाजवून त्यांचं कौतुक करावं. आपल्याच गावातील लेख आहे, आपल्याच गावातल्या महिला आहे. तुमच्या टाळ्यांची त्यांना तपासणी मिळाली तर पुढील वर्षी अजून काम करण्यास त्यांना एनर्जी मिळेल. टाळ्यांचा कडकडाट चालूच राहिला पाहिजे. अर्पिता रोड साखरे उत्तेजनार्थ अनंत समीर शेख 7वी ब. त्यानंतर आपण दुसरी स्पर्धा घेतली होती निबंध स्पर्धा. यानंतर आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा यांना विनंती करतो की या विद्यार्थ्यांचा सत्कार करावा. निबंध स्पर्धा प्रथम क्रमांक शुभांगी हनुमंत गुण 7वी विद्यामंदिर कन्या प्रशालेत. द्वितीय क्रमांक प्रीता राहुल यादव 7वी. तृतीय क्रमांक श्रावणी दादासाहेब पाटील 7वी विद्यामंदिर कन्या प्रशालेत. चतुर्थ क्रमांक चिन्मयी हनुमंत कोळी 7वी इयत्ता 8वी ते 10वी. प्रथम प्रतीक्षा प्रधान मसाळ 10वी. द्वितीय श्यामल किशोर माने 10वी. सर्वांनी टाळ्या वाजवून स्वागत करावं. द्वितीय श्यामल किशोर माने. तृतीय ज्योती शांतीला जांभळे 10वी. चतुर्थ क्रमांक प्रीती राजकुमार कोळी 7वी. त्याच्यानंतर आपण तिसरी स्पर्धा घेतली होती पाककला इयत्ता 5वी ते 7वी. सृष्टी सचिन हजारे पुरणपोळी
मनस्वी पालकर सुकी पेड प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक सृष्टी सचिन हजारे पुरणपोळी, श्रावणी सुतार द्वितीय क्रमांक आणि आकांक्षा गायकर बेसन लाडू तृतीय क्रमांक, कार्तिका वाणे गुलाबजामुन तृतीय क्रमांक, स्नेहा गायकाने गुलाबजामुन, भक्तिवर्धाने वडापाव, त्यानंतर 34 स्पर्धा आपण घेतलेली होती चित्रकला इयत्ता 8वी ते 10वी, प्रथम क्रमांक श्यामल किसन माने 10वी वर. या स्पर्धेमधील सर्व सहभागी विद्यार्थी या विद्यापीठ कन्या पक्षाला दुसरा प्रथम क्रमांक आहे स्वराज नंबर गायकवाड 9वी वर. द्वितीय क्रमांक सायली सुधाकर 9वी वर, सायली सुधाकर 9वी वर. त्याचबरोबर तृतीय क्रमांक आहे मयुरी शरद केदार 10वी वर. तृतीय क्रमांक श्रावणी इंगळे 10वी वर, प्रज्ञा देशमुखे 10वी वर. चतुर्थ क्रमांक तन्वी अरुण साखरे 9वी वर. चित्रकला स्पर्धा इयत्ता 5वी ते 7वी यांचा सत्कार डॉक्टर चव्हाण मॅडम यांनी गावाची विनंती करतो. प्रथम क्रमांक जेबा इलियास बागवान, द्वितीय क्रमांक इशिता निरंजन भोंकर 5वी. सर्वांनी जोरात टाळ्या. तृतीय क्रमांक प्रणाली सुशील वाघमारे 7वी वर. तृतीय क्रमांक चिरमणी हनुमंत कोळी. आलिया सिकंदर भगवान 5वी वर. चतुर्थ क्रमांक मनवा नासो जगताप 5वी वर. मनीषा काळोखे यांचा या ठिकाणी स्वागत होत आहे. स्वागत आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या सौ अंजली मोरे मॅडम यांनी करावाची विनंती करतो. मनीषा काळोखे मॅडम या ठिकाणी मनोगत व्यक्त करावं अशी त्यांना विनंती करतो. सर्वांना नमस्कार. आदरणीय व्यासपीठावर उपस्थित सर्व सर्वांना जागतिक महिला दिनाच्या उशिरा का होईना खूप खूप शुभेच्छा. खरं तर मला विषय सांगितला होता म्हणजे काही
कायद्याचे जे तुला बोलायचे ते बोल असं सांगितलं होतं मॅडमला. पण जेव्हा एक उपस्थिती बघितली मला असं वाटलं की ती सगळ्या नगरसेवकांची आपली बॉडी आहे. त्याच्यामुळे ती 10 नगरसेविका आहेत, 10 नगरसेविका आहेत. तर म्हणजे कायदा जेव्हा एखादी गोष्ट बदलते त्या बदलाचा परिणाम म्हणजे इथं उपस्थित असलेल्या सगळ्या महिला आहेत. आणि मी पूर्ण डिटेलमध्ये तर कायदा सांगू नाही शकत, कारण कायदा एका तासामध्ये किंवा 10-5 मिनिटांमध्ये समजवण्याची मी अजून तरी मोठी नाही आहे. पण ज्या गोष्टींमुळे समाजाच्या तळागाळापर्यंत बदल झाला असा तो होता तो हुंडाबंदी कायदा. त्याची एक छोटीशी गोष्ट आहे, निरुपमा नावाचं नाव बदललेलं आहे. कधीही कुठल्याही कायद्यामध्ये विक्टिम जी असते म्हणजे तिच्यावर अन्याय झाला तिचं नाव बदललं जातं. तर निरुपमा नावाच्या मुलीची गोष्ट आहे. तिचं म्हणजे 1972च्या आसपासचा हा काळ होता जेव्हा महिलांवरती अन्याय आणि अत्याचार केला जायचा. तरी तिचं लग्न झालं, सासरी गेली. सासरी उच्च शिक्षित असल्यानंतरही त्यांनी निरुपमाच्या घरी जाऊन हुंड्याची अपेक्षा केली आणि याच हुंड्याच्या अपेक्षेने तिचा बळी घेतला. तिला जाऊन जिवंत पेटवण्यात आलं आणि ती गोष्टी घडता एक ऍक्सिडेंट दाखवण्यात आली. याच्यानंतर तिच्या आईवडिलांनी आणि काही एनजीओ जे नॉन प्रॉफिटेबल ऑर्गनायझेशन असतात जे समाजासाठी काम करतात त्यांनी सगळ्यांनी काम करून न्यायाने लढा दिला आणि त्याच्यातून हुंडाबंदी कायद्याचा जन्म झाला. त्यामुळे आणि त्या कायद्याचा जन्म झाल्यानंतर आपला जो इंडियन पिनल कोड आहे ज्याला आता सध्या भारतीय न्याय संहिता म्हटलं जातं त्याच्यामध्ये सेक्शन 498A याची भर घालण्यात आली आणि दुसरं सेक्शन म्हणजे 304B या दोन्ही या घटनेनंतर या दोन्ही सेक्शनची या कायद्यामध्ये ऍडिशन करण्यात आली. याने झालं असतं की जर एखाद्या महिलेवर किंवा एखाद्या मुलीवर लग्नानंतर अन्याय किंवा अत्याचार झाले सासर नवऱ्याकडून किंवा सासरच्या लोकांकडून तर त्यांना कठोरात कठोर शिक्षा म्हणजे 304B मध्ये म्हणजे लग्न झालं आणि 7 वर्षाच्या आत एखादी महिलेचा संशयास्पद मृत्यू झाला तर त्या सासरच्या लोकांना कमीत कमी 7 वर्ष शिक्षा आणि जन्मठेपेपर्यंत शिक्षा दिली जाते. त्यामुळे समाजामध्ये कुठेतरी बदल असणार की हुंडा मागितला नाही पाहिजे किंवा हुंडा मागण्याची पद्धत खूप प्रमाणात कमी झाली. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या सर्व हे जे कायदे झाले ते फक्त एका महिन्यामुळे नाही झाले. त्या महिन्याला एक जण मी आता तुम्हाला कायदा सांगेन मी फक्त तुम्हाला या गोष्टीची जाणीव करून देणार आहे की तुमच्यासाठी हा कायदा आहे. कारण कसं असतं म्हणजे वेगवेगळ्या येत नाही ते डोळ्यांना कधीच दिसत नाही. तुमच्यावर अन्याय जरी झाला आणि तुम्हाला तुमच्या हक्काची माहिती नसतील तर त्याचे काही फरक नाही पडत. त्यामुळे तुमच्यासाठी खूप सगळे कायदे आहेत जसं मला सगळ्यात आवडतात जी आम्ही मुलींची उपस्थिती दिसते ती उपस्थिती कदाचित आम्ही जेव्हा शिक्षण घेत होतो तिला तेव्हा ती नसायची कारण घरामध्ये 4-5 मुलं भावंड असायची आणि मी प्राधान्य दिलं जायचं मुलाच्या शिक्षणासाठी. तर हे कुठेतरी कमी झालं 2009 नंतर तेव्हा शिक्षण RT ऍक्ट त्याच्यामध्ये असं होतं की जी मुलगी वयाची वर्ष 6 ते वयाची वर्ष 14 कॉम्प्लीट होती तर तिला मोफत आणि सक्तीचं शिक्षण केलं. त्याच्यामुळे मुलींची शाळेमध्ये उपस्थिती वाढली आणि पॅरेंट्सवरती म्हणजे शेतकरी वगैरे लोक जे कामगार आहेत त्यांच्यावरती हा भार नसायचा की बाबा मला जर मुलीला शाळेत घालायचे किंवा मला माझी मुली मला शिकवायची तर मला त्याची वेगळी फी द्यावी लागेल. हा भार त्यांच्या डोक्यावर कमी झाल्यामुळे मुलींची उपस्थिती खूप प्रमाणात वाढली आणि त्या उच्च शिक्षणापर्यंत भरारी घेऊ शकल्या. जसं सांगायचं तर कायदे खूप सगळे आहेत पण मला एवढंच सांगायचं की आणखी दुसरी गोष्ट ज्याच्यामुळे ज्या महिला काम करतात म्हणजे सरकारी ऑफिसमध्ये मग तर कुठल्याही क्षेत्रातल्या असो त्याच्यामध्ये अत्याचार होईल त्याची एक छोटीशी गोष्ट आहे ती सांगते माझं वगैरे सांगते. ती गोष्ट अशी की एक मुलगी होती तिच्यावरती तिच्या ऑफिसमध्ये सरकारी ऑफिसमध्ये तिचा सिनियर आहे तो नेहमी अश्लील असलेलं बघणं किंवा काहीतरी वेगवेगळे हावभाव करतात की ऑफिसला आल्यानंतर असं तो करायचा आणि त्या काळी एखादी कुठल्याही महिलेला सरकारी ऑफिसमध्ये कोणी काम करतात त्याच्यासाठी विशेष असा कायदा होता. तिनं त्यानंतर पोलीस तक्रार दाखल केली. पोलीस तक्रार दाखल केल्यानंतर त्यामध्ये कायदा एवढा मजबूत नसल्यामुळे तो गुन्हेगार सुटला. पण त्याचं झालं असं की खूप साऱ्या संघटनांनी आंदोलन केली त्यानंतर सुप्रीम कोर्टापर्यंत गेले आणि सुप्रीम कोर्टाने विशाखा मार्गदर्शक तत्त्वे नावाची नियमावली दाखल केली.
ती दाखवली की नियमावली दिल्याचा फायदा हा झाला की कुठलीही महिला तिच्यावर जर अन्याय अत्याचार झाला तर त्याच एरियाला म्हणजे ज्या एरियामध्ये तिचं सरकारी ऑफिस किंवा कार्यालय आहे त्या एरियामध्ये पोलीस स्टेशनला जाऊन ती डायरेक्टली ती तक्रार दाखल करू शकते. म्हणून मला तुम्हाला खूप एवढं सांगायचं की तुझ्यासाठी खूप सगळे कायदे आहेत, सगळेच कायदे सांगत नव्हते मला तेवढा वेळ म्हणजे खूप सारे कायदे असल्यामुळे मी एकाच दिवशी सगळे नाही सांगू शकत. त्यामुळे मला एवढं सांगायचं कायदे तुमच्या बाजूला आहे, तुम्ही फक्त धैर्य दाखवा. कारण धैर्य दाखवून तुम्ही त्याच्या अथॉरिटीपर्यंत गेलं म्हणजे पोलीस अथॉरिटी असेल किंवा कुठे गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन काहीही असेल, महिला आयोग आहे, तुम्ही पुण्यापर्यंत तरी पोहोचा. तिथे पोहोचल्यानंतर तुम्हाला तुमच्या अधिकाऱ्यांची जाणीव करून द्यायला तिथे नेणारे वकील असेल जे की तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट लिगल एडमधून ते भेटतात. त्यामुळे तुम्हाला दुसऱ्या कुठल्याही गोष्टीची काळजी न करता फक्त स्वतःसाठी ठामपणे उभं राहायचंय एवढे सांगू इच्छिते. आणि परत एकदा सर्वांना शुभेच्छा आणि नगरपंचायतचे विशेष आभार. थँक्यू. आज तुम्ही सर्व महिलांना कायदेविषयी ज्ञान सांगितलं, परंतु मी या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो आज महिलांचे क्षेत्र फक्त चूल आणि मूल राहिले नाही. आज प्रत्येक क्षेत्रात त्या पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून आपल्या कर्तृत्वाने चारी दिशा उज्ज्वल करीत आहे. यानंतर मी मंचावर आमंत्रित करतो याच्या प्रमुख पाहुण्या सौ अंजली मोरे मॅडम, उपजिल्हाधिकारी सोलापूर यांनी या ठिकाणी सर्व महिलांना मार्गदर्शन करावं असं मी वैराग पंचायतीच्या वतीनं त्यांना विनंती करतो. सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित आमचे ज्येष्ठ आमच्या मैत्रिणी तृप्ती भोंकर, आजच्या पाहुण्या चव्हाण डॉक्टर चव्हाण, मंचावर उपस्थित सर्व नगरसेविका, या ठिकाणी ज्यांचा सत्कार केला त्या सर्व माझ्या वैरागच्या भगिनी आणि इथं असलेल्या सर्व विद्यार्थी ज्यांचा आता मी भरपूर सर्व पुरस्कार देऊन त्यांचं कौतुक केलेलं आहे. या ठिकाणी उपस्थित सर्व वैरागचे माता व भगिनी, मी वैरागची सून आहे आणि वैराग मध्ये नगरपंचायत मार्फत मला या ठिकाणी कार्यक्रमाला आमंत्रित केलं हे माझं मी सौभाग्य समजते. महिला दिनानिमित्त हा नगरपंचायतीने कार्यक्रम ठेवला आणि आत्ताच एका भगिनींनी म्हटल्याप्रमाणे या ठिकाणी नगरसेविकांची संख्या जास्त आहे. त्यामुळे महिलांनी केलेला कौतुकाचा वर्षाव असं या कार्यक्रमाचं जवळपास स्वरूप मला दिसतं. या कार्यक्रमामध्ये अंगणवाडी सेविका तसंच आपल्या आशा वर्कर यांचं केलेलं कौतुक हे मला आवडलं. कारण सर्वात खालच्या स्तरावर आशा वर्कर हे काम करतात किंवा आमच्या ज्या सफाई कामगार भगिनी आहेत त्या अतिशय खालच्या स्तरावर त्यांचं कुणी कौतुक करत नाही आणि या निमित्ताने त्यांचं कौतुक केलं गेलं याचा मला खरंच खूप यांचं कौतुक करावं वाटतं नगरपंचायतच्या वतीनं नगरपंचायतचं. कारण आपण कौतुक नेहमी मोठ्या व्यक्तींचं करतो किंवा त्यांना सन्मान करतो, परंतु त्यांचं कौतुक करताना पण कौतुक करणं हे फार गरजेचं असतं. खरं तर समाजामध्ये प्रत्येक क्षेत्रामधलीच स्त्री ही महत्वाची असते. मग घरामध्ये काम करणारी हाऊसवाईफ असो, आता एक पहिला सन्मान जो झाला तो एकत्र कुटुंब टिकून ठेवणाऱ्या एका ज्येष्ठ महिलेचा झाला. त्याचं मला कौतुक वाटलं. कारण आजकाल कुटुंब एकत्र करून जोडून ठेवणं ही फार मोठी जबाबदारी आहे. कारण सध्याच्या युगामध्ये विभक्त कुटुंब आणि त्यामुळं होणारे दुरावे याचाही वेगळाच परिणाम समाजावर होत आहे. तर या ठिकाणी वेगवेगळ्या क्षेत्रातल्या वेगवेगळ्या महिलांचा सत्कार करण्यात आला. महिलांना या ठिकाणी बोलण्यासाठी मला बरेच विषय
विषय आहे, परंतु मी या ठिकाणी आपल्या हेल्थवर बोलू इच्छिते की महिलांनी स्वतःचं आरोग्य हे याकडे लक्ष द्यावं. कारण आपण काय करतो, सकाळी उठल्यापासून चूल आणि म्हणजे उठल्यापासून फक्त फॅमिलीसाठी आपण आपलं स्वतः राबत राहतो, स्वतःकडे लक्ष देतो का नाही. उठलं की सर्वात आधी काय करतो आपण, सर्वात आधी उठल्याबरोबर चहाचं भांडं गॅसवर ठेवतो. ऍक्च्युली चहा हे विष असल्यासारखं आहे, हे आपल्या सर्वांना माहीत असतं, तरी आपण त्याकडे लक्ष देत नाही, कानाडोळा करतो आणि जी सवय लागली त्या सवयीप्रमाणे वागतो. तर कुठेतरी आपण स्वतःला बदलणं आवश्यक आहे. स्वतःसाठी आपल्या स्वतःच्या आरोग्याकडे आपण लक्ष देणं आवश्यक आहे. आपण सर्वांची काळजी करतो. फॅमिलीमध्ये ईच अँड एव्हरी व्यक्तीची काळजी करणारी कोण असते तर ती आई असते, भगिनी असते, माता असते. परंतु ती स्वतःची स्त्री ही स्वतःची काळजी स्वतः करत नाही, स्वतःकडे कानाडोळा करते. तसं न करता आपण स्वतःच्या आरोग्याकडे आधी लक्ष दिलं पाहिजे, स्वतःसाठी वेळ दिला पाहिजे. त्यासाठी सर्वात आधी म्हटलं तर आपण काय इंटेक घेतो, म्हणजे आपण काय जेवतो याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. की आपण जेवताना आपण काय विचार करतो की राहिलं ना ते सर्वांचं जेवण झालं जे काही शिळ राहिलं ते आम्ही खाऊ का, आपण स्वतःच्याही शरीराचा विचार केला पाहिजे. त्यामध्येच मी आपल्याला म्हणले की चहा का मी चहा नाही बंद करायचा. आपण सकाळी उठून गरम पाणी त्यामध्ये लिंबू टाकून पिऊ शकतो. नाही पिऊ शकत असल्यामुळे आपण करत नाही का, आपण थोडंसं आपल्या स्वतःकडे दुर्लक्ष करतो. त्यामुळे माझं इथं सर्वांना म्हणणं आहे की आपण स्वतःच्या शरीराकडे किंवा स्वतःच्या आरोग्याकडे जाणीवपूर्वक लक्ष द्या. त्यामध्ये सकाळी एक अर्धा तास थोडं लवकर उठा, अर्धा तास मेडिटेशन करा, काही फरक पडत नाही. अर्धा तास आपण स्वतःसाठी दिला, मेडिटेशन करा. परत दुपारी जेवतानाही काय जेवायचं आहे, म्हणजे भाजी पोळीच जेवायचं असतं, परंतु दोन पोळ्यांऐवजी एक पोळी खा, दुपारी खा. परत संध्याकाळी 4 वाजता थोडासा स्नॅक्स खा, रात्री 7च्या आधी जेवा. आपण काय करतो, सर्वांचं जेवण झाल्यावर रात्री केव्हाही उशिरा 10, 10:30, 11 वाजता आपल्याचं द्यायचं जेवणाला का आपण स्वतःसाठी नको का वेळ द्यायचा. आपल्याला जर शुगर बीपी असेल तर आपण का आपल्या स्वतःकडे लक्ष नाही द्यायचं, द्यायला नाही. मी 7च्या आधी जेवेन का निघलं त्याच्या मनाची करा आणि जेव्हा 7च्या कुणी काही म्हणलं तरी त्याकडे लक्ष देऊ नका. मला माझं स्वतःचं शरीर सांभाळायचं आहे हे स्वतःला सांगा. स्वतःसाठी का नाही वेळ द्यायचा. थोडंसं स्वतःच्या ब्युटी पार्लरमध्ये जायला पाहिजे आपण, बरोबर आहे. स्वतः का सुंदर नाही दिसायला पाहिजे, मी सुंदर दिसायला पाहिजे. त्यासाठी स्वतःची निगा राखण्यासाठी स्वतः काळजी घेणं आवश्यक आहे. कुणीही तुम्हाला म्हणतात नाही की तुम्ही तुमची निगा राखा नाही. मुलींनाही मला सांगायचं आहे की त्यांच्या जे काही मासिक पाळी आहे किंवा त्यांचं जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते तुम्ही तुमच्या आईशी, बहिणींशी किंवा घराच्या ज्येष्ठ महिलांशी चर्चा करा. कारण तुम्हाला काय प्रॉब्लेम्स आहेत ते तुम्ही जोपर्यंत सांगणार नाही तोपर्यंत घरच्यांना कळणार नाही. तो जो संवाद आहे, आई आणि मुलीचा संवाद किंवा बहिणीचा संवाद किंवा आजी आणि नातीचा संवाद, हा संवाद होणं आवश्यक आहे. त्याच्याशिवाय तुमचे प्रॉब्लेम्स कळत नाही. आपल्या जवळ ज्या लेडीज आहेत त्या मोनोपॉज या अवस्थेमध्ये जवळपास असल्यासारख्या आहेत, 40च्या वरच्या. मग या अवस्थेमध्ये जेव्हा आपली मासिक पाळी संपत असते त्या काळामध्ये आपले हार्मोन्स चेंज होत असतात आणि आपल्याला चिडचिड होत असते, नैराश्य येत असतं. परंतु आपल्याला असं वाटतं की जाऊ हे काय पाहिजे ते मला, म्हणजे त्याकडे आपण कानाडोळा करतो. तर अशा वेळेला जाऊन गायनेकॉलॉजिस्टकडे किंवा स्त्री रोग तज्ञांकडे जाऊन तुम्हाला दाखवा, स्वतःची काळजी घ्या. बेसिकली सांगायचं की आज या 8 मार्च महिला दिनानिमित्त मला एवढं सांगायचं की तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सोशल मीडिया आहे, आधी होतं का मागच्या 10 वर्षांनी कुणाला व्हॉट्सअप चालू करणं किंवा चालवण्यात होतं का नाही. आज सगळ्या व्हॉट्सअप चालू, परंतु फक्त व्हॉट्सअप इंटरनेट यामध्ये फक्त व्हॉट्सअपचाच उपयोग नका करू. मोबाईलवर 80% जेव्हा व्हॉट्सअपचा उपयोग करतात आणि व्हॉट्सअप सोडून दुसरे पण उपयोग आहेत ना त्या मोबाईलचे. तुम्ही गुगलवर सर्च करा, गुगलवर सर्च करू शकता किती महिला
याचा वापर करणं आवश्यक आहे. तर अशा बऱ्याच आपल्याला संधी किंवा आपल्याला दालनं ओपन आहे, परंतु ती दालनं आपण स्वतःच आपण बंद करून ठेवतो. ते करू नका. टाइम मॅनेजमेंट करा. महिलांना टाइम मॅनेजमेंट ऑलरेडी म्हणजे घराचं मॅनेजमेंट ऑलरेडी जमतं, त्याच्यामध्ये टाइम मॅनेजमेंट करणं जमणं आवश्यक आहे. टीव्ही माझ्यासाठी सकाळचा अर्धा तास देईन, दुपारचा 1 तास देईन वाचनासाठी, संध्याकाळचा अर्धा तास मी माझ्या मैत्रिणींसाठी देईन. असं स्वतःचं सुद्धा टाइम मॅनेजमेंट करणं आवश्यक आहे. तुमच्यासाठी बरेच दरवाजे ओपन आहेत. तुम्ही स्वतः एक उद्योग चालू करू शकता. घरच्या जर गृहिणी असतील तर त्या घरच्या घरी आपला उद्योग चालू करू शकतात किंवा ज्या ऑफिसमध्ये काम करतात. आता मॅडमने एकदा सांगितलं तर पॉस म्हणजे कामाच्या ठिकाणी जे लैंगिक अत्याचार आहे त्याची पूर्ण जिल्ह्याची प्रमुख मी आहे. तर तुमच्यावर जर कोणी काही अत्याचार वगैरे केला कामाच्या ठिकाणी तर त्याची जिल्ह्याची हेड म्हणजे त्याची जिल्ह्याची जबाबदारी म्हणून माझ्याकडे ती जबाबदारी आहे. तर सरकारी किंवा खासगी कोणतीही आस्थापना असेल ज्या आस्थापनेवर 10 पेक्षा जास्त महिला व पुरुष काम करतात त्या ठिकाणी पॉसची कमिटी स्थापन करणं आवश्यक आहे. त्या समितीमध्ये महिला हीच अध्यक्ष राहील आणि त्या कामाच्या ठिकाणी जर कोणत्या पुरुषाने महिलांवर अत्याचार केला तर ती महिला त्या कमिटीकडे दाद मागू शकते. ती गोष्ट आताच आपल्या एका मॅडमने सांगितली तर त्यावर मला आठवलं. पण एकंदर स्वतःकडे लक्ष द्या. मीच माझी फेवरेट असं स्वतःला आजच्यात किमान दिवसातून 3 वेळा म्हणा. आय एम द बेस्ट. आपण स्वतःच आपण चांगलं म्हणलं तरच जग आपल्याला चांगलं म्हणा. आता एका मी सांगितलं की आपण स्वतःला 100 म्हणलं तर 50 पर्यंत आपण तसंच की आपण स्वतःला छान ठेवा, सुंदर ठेवा आणि कर्तृत्ववान राहा. आपल्याला जे काही आपल्या अंगामध्ये उपजत गुण आहेत त्या गुणांचा विकास करा आणि स्वतःला एक चांगली आई, चांगली माता, चांगली भगिनी, चांगली स्त्री म्हणून समाजामध्ये सिद्ध करा. मला या ठिकाणी नगरपंचायतच्या वतीने बोलवलं त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते आणि माझे 2 शब्द संबोधित करते. धन्यवाद मॅडम. अतिशय लाख गुणाचा तुम्ही सभा या ठिकाणी दिला. सर्वात पुरुष असतील किंवा महिला असतील त्यांनी सर्वप्रथम आपल्या शरीरावर खरंच आपण प्रेम केलं पाहिजे. यानंतर आजच्या या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन आपल्या नगरसेविका सौ कृती कुंकल शिस्तप्रिय अशा ओळखल्या जाणाऱ्या त्यांनी आजच्या कार्यक्रमाला आभार प्रदर्शन करावं. तर शिस्तप्रिय का म्हणतो मगापासून पाहतो एका कार्यक्रमाचा आवाज नाही सारखं बघितलं कोण आहे कोण गेलं कोणी घेऊन गेलं. अध्यक्षाच्या वतीनं आजचा हा आदर्श महिला पुरस्कार संपन्न झाला. हा कार्यक्रम संपला असं मी अध्यक्षाच्या वतीनं जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र.